सर्वांचा भव्य असा पुतळा आहे. त्या पुतळ्याच्या समोर संविधानाचं पुस्तकही आहे, संविधान प्रती आहे. आणि कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल फोडू त्या संविधानाचा आणि बाबासाहेब पुतळ्याचा अपमान केलेला आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतप्त आहे. आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा पद्धतीचे पुन्हा प्रकार होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये येणार आहेत. मी त्यांची भेटी घेणार आहे. आणि मी जिल्हा अधिकारी आणि त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणार आहे. आणि अशा पद्धतीने झालेली घटना अत्यंत गंभीर आहे. परंतु आंबेडकर अनुयायांनी आरपीआयचे आंदोलकांनी आंदोलन करावं किंवा त्यांनी आता आरोपी पकडलेला असल्यामुळं त्यांनी शांत राहावं अशा पद्धतीचं त्यांना आव्हान आहे. आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. सर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे संपूर्ण जिल्ह्याभरात. त्याचे पडसाद आता महाराष्ट्रातील त्याचे पडसाद जे आहे ते कारण झालेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल संविधानाबद्दल सर्वांना आदर आहे. परंतु त्या संविधानाचा अपमान करणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये संपर्क प्रतिक्रिया येणं अत्यंत आवश्यक आहेच आहे. तरी आता आरोपीला पकडलेलं असल्यामुळं सर्वांना शांततेने आवाहन करीत आहे. वारंवार महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबतीत या घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये आता बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या संबंधातली घटना ही अनेक वर्षानंतर किंवा दिवसानंतर झालेली आहे. परंतु बाबासाहेबांच्या बद्दल सर्वांना आदर आहे. अनेक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत. रेल्वे स्टेशन असेल, कलेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद ऑफिस असेल किंवा अनेक ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे उभे करण्यात आलेले आहे. आणि ते पुतळे उभे करण्यामध्ये प्रशासनाचा ते उभे करण्यामध्ये सवर्ण समाजाचा मराठा समाजाचाही फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे पुतळे उभे केलेले आहे ते दलितांनी आपल्या अवस्थांमध्ये केलेले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जे पुतळे सर्वांच्या मतीनं शासनाच्या मतीनं झालेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने कुठल्याही पुतळ्याची विटंबना होऊ नये. बाबासाहेबांचा असो, महात्मा गांधींचा असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा असो आणि कोणाचे पुतळे असो त्या पुतळ्यांची विटंबना होणं अत्यंत अयोग्य आहे.